या मंचावर उपस्थित सावित्रीच्या लेकींच्या या मेळाव्यासाठी उपस्थित महिलांचे प्रणेते आदरणीय साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व सहकारी भगिनी, या ठिकाणी आज आपण सर्वांनी आपल्या सहकाऱ्यांचे विचार माझ्या अगोदर ऐकले आणि नेत्यांचे देखील आपण विचार या ठिकाणी ऐकणार आहोत। गेले 24 वर्ष संघटनेच्या माध्यमातून विविध पदांवरती काम करणारे आपण सर्व सहकारी आणि 24 वर्षांमध्ये पक्षाचे विविध पदे आपल्याकडे असताना संघटनेचं काम काय असायला पाहिजे हे तुम्हा आम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। आपण या राज्यातल्या प्रमुख शहर म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई, पालघर अशा सगळ्या परिसरातील प्रमुख सहकारी पदाधिकारी आज या सभागृहात उपस्थित आहोत। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपण समाजामध्ये एकमेकांशी संवाद करत असताना सध्या स्थिती काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि याच्या मागे भूतकाळामध्ये संघटनेच्या विविध नेत्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि ज्यांनी आपल्याला पक्षामध्ये एक आपली ओळख निर्माण करून दिली, असे साहेबांचे विचार आपल्यासोबत आहेत। आपली ओळख म्हणजे शरद पवार साहेब आहे। आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊन उभे राहतो लोक म्हणतात शरद पवारचे कार्यकर्ते आले, ही आपली ओळख आहे। आणि म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही मागे काय झालं हे म्हणण्यापेक्षा मी पक्षाची प्रतिनिधी म्हणून काय करू शकते हे आज आपल्याला करणं अपेक्षित आहे। हा वर्ष जो आहे हा निवडणुकांचा वर्ष आहे। लवकरच लोकसभेच्या निवडणुका होतील, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्यापुढे महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार हे राज्यकर्ते, हे भाजप यांनाच माहिती, त्यांच्या मनाची मर्जी आता आहे। आणि म्हणून जरी परिस्थिती अशी असली तरी आपण पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपण ज्या शहरात राहतो, आपण ज्या समाजात काम करतो आणि आपण ज्या विभागामधून प्रतिनिधित्व करतो, या सर्व ठिकाणी आपल्याला लोकांशी संवाद करावा लागेल। निवडणुका का घेत नाही हा संवाद व्हायला पाहिजे। सध्याची परिस्थिती का अशी उद्भवलेली आहे, का संघर्षाचं वातावरण आहे हे आपल्याला संवाद करावा लागेल। आणि म्हणून फक्त आपण आपल्या मोबाईलच्या सोशल मीडियामधून आपल्याला येणारे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स हे खरे आहे की नाही आहे हे पहिलं आपण याच्यावर विचार करायला पाहिजे, नंतरच ते फॉरवर्ड करायला पाहिजे। कुणीतरी आपल्याला काहीतरी फॉरवर्ड केले आणि ते आपण पुढे फॉरवर्ड करण्याऐवजी आपण त्यावर विचार करून खरोखरच ती परिस्थिती आहे किंवा नाही आणि सध्या स्थितीला हे अत्यावश्यक आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। मुंबई शहराचे मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना माझी विनंती आहे की आपण या राज्यातल्या एक प्रमुख शहरामध्ये आपण राहतोय, पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेचेच नव्हे तर या शहरामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण आग्रही अशी भूमिका ठेवून लोकांच्या कामी यायला पाहिजे, लोकांच्यासाठी आपण कार्यरत व्हायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आपण सर्वांनी या पक्षाच्या आपल्या धुरा जी आहे ही सांभाळली पाहिजे आणि मोठ्या संख्येने आपण नवीन लोकांना देखील आपल्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करते। आज रोहिणीताईंनी महिलांना या शहरामध्ये परत एकदा एक नवीन उभारी घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी रोहिणीताईंचे देखील आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।